कॉंग्रॅच्युलेशन. वा, सो किती टेन्शन आलं होतं तुला. लंडनला ग्रॅज्युएट होताना सुद्धा तू इतका टेन्शन मध्ये नव्हतास. अरे ते खूप सोपं होतं. हे प्रकरण जरा कठीण आहे. जीवन मरणाचा प्रश्न झाला होता माझ्या. पण मी तुझ्यासाठी फार खुश आहे यार. तू, नेहा आणि अर्थात परीसाठी कमाल. तुला सांगू समीर, आजोबांनी ज्या घराचं स्वप्न बघितलंय ना, ते एकत्र येण्यासाठी, ते बांधून ठेवण्यासाठी नेहाच करेक्ट आहे यार. खरंय. नाहीतर आपल्या पॅलेसमध्ये जेवढ्या खोल्या आहेत तेवढ्या दिशांना सगळ्या माणसांची तोंड आहे. तुझ्या समोर नाटकं करतात फक्त आम्ही एकत्र आहोत म्हणून. तू का सारखं त्यांना असं बोलत असतोस मला खरंच कळत नाही. ते सगळे चांगले आहेत समीर, आणि त्या सगळ्यांचा माझ्यावर खरंच खूप जीव आहे. असं आहे असं तुला वाटतं. या दोघी इथे काय करतायत? हॅलो काकू, वहिनी, तुम्ही इथे कशा काय? म्हणजे काय यश, तू आम्हाला सांगितलं नाहीस तर आम्हाला कळणार नाही का? नाही. अरे असं बघतोयस काय? म्हणजे तुला काय वाटलं, तुम्ही दोघं मला सोडून गेलात तर काय मी इथे येणार नाही? नाही नाही, असं नाही. पण एनिवेज, काय रे, आता तरी फायनल झालंय ना? नाही म्हणजे आता आम्हाला लग्नाची तयारी सुरू करायला. हो. नाही पण म्हणजे मला खरंच कळत नाहीये, अचानक तुम्ही इथे कशा काय? एकटी मोठी काकू नाही, काही छोटी काकू पण आली आहे. यश, अख्खं चौधरी कुटुंब इथे आलंय. यश, तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मीच त्यांना म्हटलं की सगळ्यांनी चला. कसं वाटतं सरप्राईज? नाही, खरंच छान वाटलं. कॉंग्रॅच्युलेशन्स यश. थँक्यू. काँग्रेस यश, किती छान बातमी दिलीस रे. आज म्हाताऱ्यासाठी मी जो बॉम्ब पेरलाय ना, तो. पण परी कुठे आहे? सिम्मी काकू. कुणाला शोधतीयस का तू इथे? या, मला वाटतं यांच्या औषधाचा एखाद दुसरा डोस मिस झालाय, किंवा गोळी बदलली आहे का? आजोबांच्या गोळ्या नाही, गोळ्या बदललेल्या नाहीयेत त्यांच्या. इनफॅक्ट पप्पांचं डाएट, औषधं या सगळीकडे मीच जातीने लक्ष देते, आणि गोळ्या तर वेळच्या वेळी दिल्या जातात त्यांना. मग त्यांनी कसला धसका वगैरे घेतलाय? घेतला असेल तर तो विषय त्यांच्यासमोर पुन्हा येऊ नये याची खबरदारी घ्या. शुअर. येस डॉक्टर. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. यश, परीबद्दल तू निदान पप्पांना तरी कल्पना द्यायला हवी होतीस. तू बघतोयस ना त्यांची काय अवस्था झाली आहे ते. त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता रे. आमच्या सगळ्यांसाठी होता. पण पाहिनो काकू, नेहाच्या त्या मुलीबद्दल, ती जी आहे परी, या परीबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. तुला जे पटलंय, तुला जे आवडलंय, तू जे ठरवलंयस ना, ते मला मान्य आहे. पण नेमकं पप्पांना कसं सांगावं हेच कळत नाही आता. त्यांना बघून मलाच इतका त्रास होतोय. तुला किती त्रास होत असेल रे? मला तर आता त्यांच्यापेक्षा ना तुझीच जास्त काळजी वाटायला लागली. हे सगळं तुझ्यामुळे झालंय असं अजिबात मनात आणायचं नाही. लक्षात येतंय ना तुझ्या? आम्हाला कळतंय, सगळ्यांना कळतंय की तू पप्पांच्या चांगल्यासाठीच हे त्यांच्यापासून लपवून ठेवलं होतंस. कळतंय आम्हाला. इनफॅक्ट तुझे काकाही आता बाहेर तेच बोलत होते लोक.
म्हणून मी म्हणते की तू तू कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस यश. आणि यानंतरही तुझा जो काही डिसिजन असेल तो मान्य आहे मला. मी आहे तुझ्या बरोबर. तू पप्पांजवळ जरा थांबतोस? मी आली, जरा एक काम आहे. का खोटं बोललीस माझ्याबरोबर सांगा ती. छोट्या परीबद्दल का लपवलंस? मला खरंच काही माहित नव्हतं. शक्य नव्हतं, तुला माहिती नाही असं. त्या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट तुला माहिती असते. काय काम काय आहे तुम्हाला दोघींना सांग ना. एक तर तू नाही, त्याच्या वरची सिम्मी का बोलत माझ्यामध्ये सांग. आणखी एक दिवस होते तुझ्या. मागच्या वेळेस एवढा तमाशा झाल्यानंतर मी परत अशी मुलगी का आणत घरात? ती एक लग्न झालेली, एक मुलं असलेली नाही हो. माझ्या यशच्या आयुष्याची वाटच लावायला बसले तुम्ही दोघी जणी. तुम्हाला काय ना दुसऱ्याच्या आयुष्याची गंमतच बघायला आवडते, पण त्या माणसाचा जीव गेला तरी काय फरक पडतो तुम्हाला रिकाम टेकड्या बायकरा दोघींना. बोल. हो नाही हो, विश्वास ठेवा माझा. मी खरं शपथ घेऊन सांगते, मला त्या मुलीबद्दल काहीच माहित नव्हतं. हे गाप. थोडं शब्द नाही काढायचा तू. तुम्हाला काय फरक पडतो माझ्या पप्पांबद्दल, माझ्या यश बद्दल काहीतरी झालं ते नेहा, ती छोटीशी मुलगी परी, हे एवढे सगळे तमाशे झाले ना की हाडामासाच्या माणसाला त्रास होतो, खूप मन दुःख होतं त्यांचं. तुम्हाला काय फरक पडतोय? तुम्हाला काय नाही फरक पडत. लहान मुलीचा जरा विचार तरी करायचा ना तुम्ही. एवढे मोठे सगळे तमाशे झाल्यानंतर काय परिणाम झाला असेल त्या छोट्या मुलीच्या मनावरती. तुला समजावून सांगतोय मी, कळणार आहे का तुला? त्या लहान मुलीचं मन खायला आधी तुला तरी स्वतःला का पोरं बाळ नाही ना, पण म्हणून मन पण एवढं वांजुटं व्हावं का तुझं? बोल ना. मला भूल नाहीये, ही माझी चूक आहे. यात तुमचा काहीच दोष नाहीये का? अहो, या घरात आल्यापासून काय आहे माझं अस्तित्व? अहो, लग्नात 7 वचन देऊन आणलेल्या नवऱ्याने मला कधी बायको मानलं नाहीये ना. मला कधी प्रेम दिलंय ना, कधी वेळ दिलाय ना, कधी मूल. किमान एक मूल असलं असतं ना तर त्याचं करण्यात तरी माझा वेळ गेला असता. हे असं दिवसभर ते सिम्मी वहिनीच्या मागे पुढे करत नसते बसले मी दिवसभर. हो, एवढं मोठं घर खायला उठतं मला. एकटी पडलीये मी तुमच्यामुळे. May I come in, sir? येस, कम इन. सर, नेहाने या फाईल्स द्यायला सांगितलंय. ठेवा. ओके. आजोबा कसे आहेत सर? नेहाकडनं कळलं की बरं. सर, तुम्हाला कामात काही मदत हवी आहे का? उकडतंय ना खूप. सँडविच नकोय का सर? मला ना खूप भूक लागलीये आणि काही खाल्लं नाही ना की माझं कामात लक्षच लागत नाही. मी खाऊ ना? बघा, मी खरंच खाईन सर. सर, माझ्या आईने मला शिकवलंय, आपला मूड कसंही असलं ना
तरी सुद्धा अन्नावर राग दुःख काढू नये सर. म्हणून मी नेहमी हसत राहते. माझा मूड कसाही असला ना तरी खाते. मी खाऊ ना सर? मला चीज सँडविच खूप आवडतं. मी यश, मला सांग, तू सांगितलं का नाहीस? म्हणजे घरच्यांना ठीक होतं, पण आजोबांना सांगायला हवं होतं ना परीबद्दल. खरंच चूक झाली. मला नव्हतं वाटलं की आजोबा एवढा धसका घेतील त्या गोष्टीचा. माझ्यासाठी हे सगळं इतकं ओके आहे की मला हे लक्षातच नाही आलं. तुझी खरंच चूक झाली. नाही नाही, तू सॉरी नको म्हणूस. तू शांत हो आधी. आजोबा कसे आहेत आता? बरे नाही आहेत त्याने. इट्स नॉट ओके. खूप अशक्त आहेत, शॉक मध्ये. ते ठीक होतील ना त्या. मला त्यांच्याशिवाय नाही आहे का दुसरं कोणी. हो यश, बरे होतील ते. तू काळजी करू नकोस. तू शांत हो आधी. काय म्हणतात डॉक्टर? यश, डॉक्टर काय म्हणतात आता? ते म्हणाले की रिकव्हरी आहे पण थोडी स्लो आहे. आणि बोल. आजोबा कसे आहेत? ठीक आहे आता. ऐक ना, काकांची इच्छा होती, त्यांना आजोबांना भेटायचं होतं. सो मी काका काकू आम्ही आलो तर चालेल? ठीक आहे, या ना. मी गाडी पाठवतो. नाही नाही नको, गाडी नको, आम्ही येतो. ओके. आणि परी? मी शेफालीला बोलवते, ती राहील तिच्या बरोबर. ओके, ठीक. बाय. काकू जाऊया आपण. तुम्ही तयार व्हा, मी शेफालीला कळवते. बर. नेहाचा फोन आहे का? हो. काका काकू आणि ती आज आजोबांना बघायला येते. परी पण येते? परी घरीच थांबणार आहे. थँक गॉड. हे बघ यश, प्लीज, मी परीबद्दल विचारलं, हे असं रिॲक्ट झाले म्हणून तू गैरसमज करून घेऊ नकोस. मला पप्पांच्या तब्येतीचं टेन्शन आलंय. त्यांच्या कानावर असं काहीही पडू नये ज्यामुळे ते डिस्टर्ब होतील असं वाटतंय मला. म्हणून मी, प्लीज, आय होप यू अंडरस्टँड. आय अंडरस्टँड. बरं, तू नेहाला आणायला गाडी पाठवतोस? नाही, ती म्हणाली त्याची काही गरज नाही. अरे, तू इन्सिस्ट करायला हवंस ना यश. तर जे काही झालंय त्यामुळे तिची मनस्थिती कशी असेल, तिच्या डोक्यात काय विचार चालू असेल आपल्याला कळणार आहे का? तू फोन कर तिला आणि तू सांग की तू गाडी पाठवतोयस. ओके ओके ओके. हा डन. मी पप्पांना बघून येते आधीच. नेहा येणार आहे ना, मग तू थांब, घरी मी जातो ऑफिसला. समीर, एक काम होतं. म्हणजे तू आज ऑफिसला न जाता नेहाच्या घरी जाशील प्लीज? प्लीज म्हणणार असेल तर नाही जाणार, प्लीज म्हणणार नसेल तर जाईन. परीसाठी बॉस काका. थँक्स. म्हणजे तिकडे शेफाली सुद्धा असणार आहे आज. मी कशाला जाऊ, मग ती आहे ना. अरे यार, तुला शेफाली माहिती आहे ना कशी आहे. मला भरोसा नाही आहे तिच्यावर. लहान मुलांच्या वरचढ आहे ती. कशी आहेस तू? मी बरी आहे. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. वा, बलून. येस, हे पण
बरं झालं तू आलीस. थँक्यू. थँक्यू वगैरे म्हणणार असेल ना तर जाते. अगं ओके सॉरी. दोस्ती खतम. शेफाली तेच ते नाही बोलणार. मग ठीक आहे. मी निघू? हा चालेल. आई कुठे जातीये? बाळा मी यशच्या आजोबांना बरं नाहीये ना, म्हणून त्यांची तब्येत बघायला पॅलेसवर जाते. मी पण येऊ? नाही मी पण येते ना, मलाही आजोबांना बघायचंय. तरी मी तुला नेक्स्ट टाइम घेऊन जाईन. नाही मला आतच यायचंय. बस बरं तुम्ही काय घेणार? नाही नाही काही नको. नाही नाही तुम्ही पहिल्यांदा घरी आला, तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागेल. मी तुम्हाला असं पाठवणार नाहीये परत. आणि काकू तुम्ही काकांच्या आजारपणाबद्दलचं टेन्शन घेऊ नका. आपल्या हॉस्पिटलमध्ये ना त्यांची चांगलीच ट्रीटमेंट होईल. यश तू गाईड कर ना. शुअर. अहो तुम्ही बोललात हेच खूप झालं. नो नो आय मीन इट. या साधं पाणी. या नाही ना. माझा फोन वाजला वाटतं. एक मिनिट. एक कुठून? अहो हळूहळू. ते द्या द्या. ओ ओ थँक्यू. हा हॅलो. हा हो हा बाळा आहे. नेहा परीचा फोन आहे. बहुतेक आपण पोहोचलो का बघायला फोन केला असणार. तुझा लागत नसेल बहुतेक ना. घे घे ना. नेहा परीचा फोन आहे का? अगं बोल ना मग तिच्याशी. आज मस्त बकरा. अगदी बरोबर. मी इथे परी बरोबर मज्जा करायला आलेलो आहे. परी इकडे ये. मला तुझ्या फ्रेंडनी सांगितलं तू चित्र फार छान काढतेस. हो ना? मला दाखव ना प्लीज. दाखवते आता पटकन आण. दाखवते. पटकन आण. पटकन ये चित्र घेऊन. पळ धाव. येस दाखव. शेफाली मावशी उघडून दे ना. वाव. पुढे दे चित्र आण दाखव. अरे वा हे काय आहे? हे बटरफ्लाय. ओहो बटरफ्लाय. मला एक सांग बटरफ्लाय बसतं कशावरती? फूल. अरे मग फूल कुठे? फूल ते शोधतंय. हो अच्छा बटरफ्लाय फूल शोधताय होय. मग आपण शोधूया ना फूल. चला ते झालं बटरफ्लाय. अरे ओके. हे असं बटरफ्लाय नाही. असं बटरफ्लाय. असं कुठे बटरफ्लाय असेल? मग हे काय? हे मछली झालं. अच्छा ओके हे असं ओके. मग आता हे बटरफ्लाय आणि आता हे बटरफ्लाय शोधताय फूल. ओके बटरफ्लाय निघालं फुलाच्या शोधात पळालं. बटरफ्लाय उडालं. आता फूल कुठे आहे? फूल कुठे? इकडे नाही इकडे नाही. अरे फूल सापडलं. चला पुढचं चित्र बघूया आता. हे काय? हे घर आणि हे गार्डन. परी तुझं घर आहे? माझं घर आहे. किती सुंदर आहे ग. हे मला घेऊन जाशील तुझ्या घरात? तुम्ही तर माझ्या घरी आला पण आहात, बसला पण आहात. सो स्मार्ट. अरे वा. आज परीच्या घरी अजून कोणीतरी आलेलं आहे मज्जा करायला. कोण आलाय? शेफाली मावशी. करेक्ट. काय शेफाली? शेफाली मावशी तर आज उलटीच काम करणार आहे. का? पण ऑन होता तो बंद केला.
शेफाली 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 खायला काहीतरी ऑर्डर करतो, तुमच्यासाठी काय सांगू? काही नको सर, मी बनवते ना पटकन. अरे बापरे. काय झालं सर? नाही कुठे काय कशाला शेफाली तुम्हाला त्रास, मी मागवतो ना. ते त्रास कसलाय सर? अजून कोणी बसवायचंय का घोड्यावर? तुमचे फ्रेंड आहेत का कोणी? चल मेरे घोडे टिक टिक टिक, घोडा दमला. आता आम्हाला जरा चारा खाऊ द्या, पाणी पिऊ द्या, तुम्ही जरा आराम करा. मालक उतरा. वा 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 वा, थँक्यू मालक. आम्ही जरा एक फोन करू का? थँक्यू मालक. हो यश फोन का उचलत नाहीये? चारा खाऊन झाला का घोडे काका? हो झालाय. एक मिनिट. बॉस काकावरनं घोडे काका? ये घोडे काका क्या है? आई म्हणते मोठ्या लोकांना काका मामा अशा नावाने हाक मारायच्या, त्यांच्या नावाने हाक नाही मारायच्या. वा वा वा, म्हणून बॉस काकाचं झालं घोडे काका. या घोड्याला तुम्ही इतका मान दिलात त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत मालक. आता गप्पा नका मारत बसू, चारा खाऊन झाला असेल तर मला राईट द्या ना. अहो मालक तुम्ही पाठीवर बसा, मी काही टाइमपास करत नाहीये. या चला चला. हे जे काही आज तुम्ही घोडे काका म्हणून मला मामा बनवलाय. वा. चल मेरे घोडे टिक टिक टिक, चल मेरे घोडे. अरे बापरे, हे काय? हे काय ते नंतर सांगतो, आधी आमच्या मालकाला खाली उतरवा. एक मिनिट. हा, आमचे मालक तसे नाजूक आहेत पण जरा दमदार आहेत. काय चाललंय काय तुमचं दोघांचं? हे माझे घोडे काका. किती गोड. ह्याच्यात गोड काय आहे? नूडल्स. नूडल्स गोड आहेत? नाही आय मीन मी नूडल्स बनवून आणलेत. हो एक मिनिट, तुम्ही 2 तासांपूर्वी जे स्वयंपाकघरात गेलात ते आता नूडल्स घेऊन आलायत? वा वा वा. तो पुरणाची पोळी सांगितल्यावर आठवडा लागतो का? मला सध्या एवढंच येतं ना. सर डोंट वरी, नेक्स्ट टाइम तुम्ही येणार ना तेव्हा मी आणखी छान छान डिशेस बनवीन. वाव. या ना, खा ना. हो चला चला चला, सगळे मिळून खाऊया. बसा बसा मालक, तुम्ही इथे बसा. तुम्हाला आता मी गरमागरम नूडल्स देणार. घ्या 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 मालक, घ्या घ्या घ्या. सुरू करा तुम्ही. चला घ्या शेफाली, तुम्ही पण घ्या. सर तुम्ही आधी खा. नाही तुम्ही आम्ही कशाला, आपण दोघेही खाऊ ना. चला. नाही नको सर, आधी तुम्ही खा. अरे नको काय नको, नूडल्स आहेत ना समोर, आपण खाऊन घेऊ ना दोघेही. चला. आता मी तुम्हाला कसं सांगू? कसं सांगू म्हणजे तोंडाने सांगा. एक मिनिट, संपलेत का? म्हणजे आता नाहीयेत का घरात? भरपूर येतात पण मग तुम्ही खा ना. चला तुम्ही पण खा ना. सर यश, काल तू काकाला जे काही बोललास त्यामुळे नेहा अपसेट आहे का? साहजिकच आहे ना यश, आपल्या माणसाला बोललेलं कोणालाच आवडत नाही. म्हणजे आता इथलंच बघ ना, बाबा मला सगळ्यांसमोर तुझ्यासमोर काय वाटेल ते बोलतात, ते ऐकून तुला वाईट वाटतं ना? राग तर येतच असेल, पण म्हणून तुझं तुझ्या आजोबांवरचं प्रेम कमी होतं का? नाही ना. अंडरस्टँड वन थिंग यश, कालची परिस्थिती वाईट होती, माणसं नाही. खरं सांगू का, मला ना तुला कसं समजावं कधी कधी कळतच नाही. म्हणजे शब्द सापडत नाही, मला सुचतच नाही काही. मला तुझ्या आईची खूप आठवण येते आज. म्हणजे ती असती तर तिने तुला समजावलं असतं आणि कदाचित तुला तिचं म्हणणं लगेच पटलं असतं. मला काळजी वाटते रे तुझी, खूप काही करावं असं वाटतं तुझ्यासाठी आणि वाईटही वाटतं. आई म्हणून मी कुठेतरी कमी पडले. मी कमी पडले म्हणून तर तू असा उदास आहेस ना. असं काही नाहीये काकू, प्लीज तू असं नको वाटून घेऊ, कारण
तू तुझ्याकडनं शक्य होईल ते सगळं करतेस. पण तू म्हणतेस त्याप्रमाणे कालची सिच्युएशनच तशी होती. त्यात तुझी काहीच चूक नाही. तरी माझा मुलगा अपसेट आहेच ना. आणि मुलाला काही त्रास होत असेल ना तर लोक आईलाच दोष देतात. यश, तसं काही नाहीये काकू. आय एम फाईन. तुझ्या चेहऱ्यावरून ना तुझ्या मनात काय चाललंय ओळखता येतं मला. यश, माझ्यासाठी काम करशील? या. आई म्हणून मी तुला हे सांगते, प्लीज तू जाऊन नेहाला भेटशील? काकू आज नको. म्हणजे आजोबा. पप्पांकडे मी बघेन. नेहा तिथे एकटी आहे. यश, तू इथे बोलू शकतोस माझ्याशी. तिथे कोणाशी बोलणार आहे सांग मला. ते काही नाही, हे काम तूच केलं पाहिजेस. तू वेळेस तिच्या मनातली अडी दूर केली पाहिजेस. काकू पण आईच्या हक्काने सांगते मी तुला. एवढंही ऐकणार नाहीयेस का माझं? ठीक आहे, मी बोलेन तिच्याशी. या बंडू काकांना आजोबांबद्दल सगळं माहिती. त्या दिवशी लाईट बंद केल्यापासून घाबरतीये ही मला. वा वा वा, बरंय, पोरांवर धाक असायलाच पाहिजे. काय झालं? बोल ना. प्लीज बोल यार माझ्याशी. माझ्यावर चीड, रागव, ओरड, मार हवं तर, पण प्लीज मला असं परक्यासारखं नको वागवूस. आय एम सॉरी फॉर व्हॉट एव्हर हॅपन. माझी चूक झाली, मला माफ कर. मी आधीही बोललोय तुला. त्या दिवशी जे घडलं ते खूप स्पॉन्टेनियसली झालं. मी असं रिॲक्ट व्हायला नको होतं. आय अग्री. पण आजोबांना काही झालं ना तर मी नाही सहन करू शकत. माझे आई वडील खूप लहान असताना गेले. नेहा, आजोबांनीच मला लहानाचं मोठं केलंय, मला वाढवलंय. माझ्यासाठी ते माझं सर्वस्व आहेत. आमच्या घरी सगळे आहेत, पण तरी कोर फॅमिली विचारशील तर फक्त मी, आजोबा आणि समीर, आम्ही एवढेच आहोत. त्यांना त्रास होताना मी नाही बघू शकत. तिथे काका परीबद्दल आजोबांसमोर बोलत होते आणि आजोबांना त्या गोष्टी त्रास होत होता आणि त्यांना काही झालं ना तर मला खरंच सहन नाही होणार. मी समजू शकते यश, पण जितके महत्वाचे तुझ्यासाठी तुझे आजोबा आहेत ना, तितकेच महत्वाचे माझ्यासाठी माझे काका काकू आहेत. यश, मी आणि परी असलो ना तरी फॅमिली म्हणून जेव्हा मी बघते ना तेव्हा काका काकू, मी आणि परी असं आमच्या चौघांना बघते. ते माझ्या आई वडिलांसारखे आहेत माझ्यासाठी. किती आपुलकीने, प्रेमाने आले होते ते आजोबांना भेटायला. मान्य आहे, वयोमनाप्रमाणे ते विसरतात, कुठे काय बोलायचं त्यांना समजत नाही. पण म्हणून तू असं वागायचं यश, हे किती चुकीचं आहे. हे असं पुन्हा घडलं तर मी सहन करू शकणार नाही. त्यापेक्षा आपण नको बोलूया या विषयावर. मी तुला ड्रॉप करायला येतो. चल आपण वाटेत बोलू. नाही, नको. हा विषय थोडा शांत होऊ दे, मग घरी ये. आता नेहाशी मी कसं वागू तेच मला कळत नाही. इतकी फॉर्मल वागते ना ती माझ्याशी. मी गप्प बसलो ती काय बोलतच नाही, एक कॉफी प्यायला तयार नाही माझ्याबरोबर. परक्यासारखं वागवते यार मला. म्हणजे त्या दिवशी परीच्या विषयाने आजोबांना त्रास होत होता म्हणून बंडू काकांना गप्प करायला म्हणून मी पटकन रिॲक्ट झालो. मी काय चिडलो नव्हतो. आय डिडंट मीन इट. तू सांग, मी काय चुकीचा वागलो का? बरं, मी सॉरी बोललो तिला, त्यानंतर समजवायचा प्रयत्न केला, सगळं झालं, बट आय डोंट नो यार. आय डोंट नो व्हॉट टू डू. या सिच्युएशन मध्ये तुला एकच व्यक्ती मदत करू शकते. कोण? परी. परी? कसं काय? तू तिला फोन तर कर. मी आलो तोपर्यंत कॉफी घेऊन.
कर. बंडू काकांचा फोन. तब्येत बरी असेल ना यांची. हॅलो. यश, आपली परी हरवले रे. चाळीत कुठेच दिसत नाहीये. काय? नेहा शोधते तिला. आम्हाला काही सुचत नाहीये रे. प्लीज काहीतरी कर. काकू हे बघ, घाबरू नका. मी येतो. मी लगेच येतो. अरे बिटिया, बहुत होशियार हो बिटिया. बिटिया काही खाणार का? नको. कुछ मीठा दू का? नको, मला डायबिटीज आहे. डायबिटीज है? गोड काही खाल्लेलं चालत नाही. ठीक है बिटिया, तुम यहाँ बैठो, मैं जरा प्लेट धो के आता हूँ. हाँ, यही बैठो, जाना नहीं. हेलो, हाँ पुलिस स्टेशन. देखिए, हम छोटूलाल चाट वाला बात कर रहा हूँ. हाँ, लिंकिंग रोड से. देखिए, हमारे स्टॉल पे 4-5 साल की छोटी बिटिया आई है और वो कह रहे हैं कि वो घर छोड़ के आई है. हाँ हाँ, ठीक है. आ जाइए, आप जल्द से जल्द आ जाइए, मैं यहीं पे हूँ. ठीक है, धन्यवाद. तू पोलिसांना फोन केला होतास ना? अरे नहीं बिटिया. इथे पोलीस आले तर मी त्यांना सांगेन की हा मला पळून घेऊन चालला होता. ओ बिटिया, क्या बात कर रही हो? हम कहाँ भगा के लाए तुमको? वाचवा, वाचवा, हा बघा मला पळून घेऊन चाललाय. वाचवा, वाचवा. अरे बिटिया, चिल्लाओ नहीं भाई. काहे चिल्ला रही हो? अरे मी तुला कुठे पळवून घेऊन चाललोय? तू चिल्लाओ नहीं. मी पोलिसांना परत फोन करून सांगतो. आता फोन करा लगेच. अभी फोन करता हूँ. की असं सांगा की माझी आई मला घेऊन गेली आहे. हेलो, हाँ पुलिस स्टेशन. आप वो चाट वाला बोल रहा हूँ. हाँ, और छोटूलाल अभी फोन किए थे ना. हाँ, वो छोटी बच्ची के बारे में हम बताए थे. अब उसके घर वाले उसको लेके गए. आप अभी यहाँ पे आने का कष्ट मत कीजिएगा. धन्यवाद. ओके, बता दिए. हॅलो. हा, काही पत्ता लागला का? त्यांनी मेसेजेस, फोन कॉल्स काही? अच्छा, मुलगी होती म्हणाला का? कॅन आय गेट द नंबर? मला नंबर पाठवाल प्लीज. मला मेसेज करा. ओके, थँक्यू. परी, हे घे. हे थोडं खाऊन घे. तिखट नाही आहे. मला तिखटच पाहिजे. तिखट पाहिजे. हाँ बोलिए, छोटूलाल बोल रहा हूँ. एक हरवलेली मुलगी आली होती का तिथे? हाँ हाँ, एक मिनट. बैठो, ये तीखा डाल के आता हूँ. आप, हाँ बोलिए. कशी होती दिसायला? पुलिस को तो झूठ बोला था मैंने. अब यहाँ सच बोल के कहीं फंस तो नहीं जाऊंगा. हाँ साहब, वो बिटिया आई थी पर वो चली गई. चली गई म्हणजे तिच्या घरचे घेऊन गेले तिला. कोण घेऊन गेलं? तिचे बाबा आले होते. बाबा नाही, तिचे आई आणि फ्रेंड आले होते. हाँ, ते घेऊन गेले तिला. बरं ऐक, आता तू फक्त हो आणि नाही मध्ये उत्तर दे. क्यों साहब? आप कौन बोल रहे हैं? मी तोच फ्रेंड बोलतोय आणि मला माहिती आहे ती मुलगी तिकडेच आहे. बाजूलाच उभी आहे का? हाँ, है ना. भेल है, पानी पूरी है, सब है.
ओरडते का ती तुम्हाला? हाँ हाँ, दम तो बहुत है, बहुत दम है हमारी भेल में। आणि बॅग आणली आहे तिने बरोबर? और वो हाँ पार्सल भी है पार्सल भी है। हाँ ठीक आहे, काम करा, मला लगेच तुमचं लोकेशन पाठवा, मी तिकडे पोहोचतो. आणि हे बघा, प्लीज तिची काळजी घ्या, आमची परी आहे ती. हाँ हाँ हाँ, ठीक है ठीक है।